सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची आहे। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये राजगड पोलिसांनी आरोपपत्र आता दाखल केलंय। 15 दिवसांमध्ये 1100 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुरावे यासह महत्त्वाच्या माहितीचा उल्लेख करण्यात आलाय। आरोपपत्र दाखल करताना स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक हे संदीप गिल हजर राहिलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून घेऊयात। लक्ष्मण, आपण पाहतोय आता हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। तब्बल 1100 पानांचं हे आरोपपत्र आहे। काय अपडेट या संदर्भात? या आरोपपत्रामध्ये महत्त्वाचं काय आहे? ते जर निश्चितच एक महत्त्वाची अपडेट मानावी लागेल, कारण की नसरापूर अत्याचार प्रकरणाने अख्ख्या राज्यभर हळहळ व्यक्त केली जात होती। अनेक नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झालेला होता। साधारण 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती नराधम भीमराव कांबळे यांनी जो अत्याचार केला होता, त्यामुळे सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या भावनेचा उद्रेक झाला होता आणि लवकरात लवकर या आरोपीला सजा झाली पाहिजे यासाठी अनेक आंदोलने सुद्धा छेडण्यात आलेली होती आणि याचाच कुठेतरी मागोवा घेत सध्या अवघ्या 15 दिवसाच्या आतच दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आले आहे। जवळपास 1100 पानाचं हे दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये सीसीटीव्ही असतील किंवा जे साक्षीदार आहेत या सर्वांचा आढावा घेत हे जे दोषारोपपत्र जे आहे ते सध्या दाखल करण्यात आले आहे। स्वतः ग्रामीण एसपी जे आहे संदीप सिंह गिल यांच्याकडून हे दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्व बाबींचा गोष्टींचा आलेख आहे किंवा ज्या सर्व गोष्टीची माहिती आहे, म्हणजे ज्यामध्ये सीसीटीव्ही असतील, त्याचबरोबर ती ज्या ठिकाणच्या नसरापूर प्रकरणात घडलं त्या ठिकाणचे जे साक्षीदार आहेत किंवा वैद्यकीय अहवाल धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।